मविया नेते मंगळवारी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार। मुख्यमंत्र्यांनी 2 सहकाऱ्यांसह निवडणूक आयोगासोबतच्या चर्चेत शिष्टमंडळामध्ये सहभागी व्हावं, राऊतांचं फडणवीसांना आवाहन। कर्जवसुलीला 1 वर्षांसाठी स्थगिती, हंबरडा मोर्चाचा परिणाम। सरकारनं शेतकऱ्यांच्या जीवनाचा उकिरडा केला आहे। शेती नुकसान भरपाईवरून संजय राऊतांची राज्य सरकारवर टीका। रिकाम्या खुर्च्यांसमोर उद्धव ठाकरेंचा हंबरडा। सत्तेमध्ये असताना दमडी न देणारे उभाटा गट आता शेतकऱ्यांच्या नावानं ढोंग करतायत। नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। मी तुलना करत नाही, पण फडणवीसांची मोडस ऑपरेंडी नथुराम गोडसेप्रमाणे। हर्षवर्धन सपकाळांचं स्पष्टीकरण। नथुराम गोडसेप्रमाणे फडणवीसांचं शांत डोक्यानं काम सुरू, सपकाळांनी केली होती टीका। बारामतीमध्ये पवार कुटुंबियांकडे यंदा दिवाळी होणार नाही। प्रतापराव पवार यांच्या पत्नीचं निधन झाल्यामुळे पवार कुटुंबियांचा दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय। दरम्यान दिवाळी पाडव्यानिमित्त राज्यभरातून कार्यकर्ते पवार कुटुंबियांची भेट घेण्यासाठी येतात। मुंबई सोलापूर विमानसेवेचं पहिलं प्रवासी देवेंद्र फडणवीस असणार। 15 ऑक्टोबरला फडणवीसांच्या प्रवासानं मुंबई सोलापूर विमानसेवेचा प्रारंभ होणार। राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हा संपर्क मंत्रीपदी दत्तात्रय भरणेंची नियुक्ती। धाराशिव जिल्ह्यामध्ये पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी दत्तात्रय भरणेंवर जबाबदारी सोपवण्यात आली। पुण्यामध्ये ब्राह्मण जागृती संघाच्या वतीनं उपमुख्यमंत्री शिंदेंना समाजसेवा पुरस्कार प्रदान। मी मुख्यमंत्री होणार असं आनंद दिघेंनी सांगितलेलं होतं। एकनाथ शिंदेंनी किस्सा सांगितला। पुण्यामधल्या शाहूनगरमधील महिलांकडून एकनाथ शिंदेंची भेट। शाहूनगरमध्ये आमचं योग्यरित्या पुनर्वसन करा, अशी महिलांची शिंदेंकडे मागणी। एसटी महामंडळाच्या जमिनी बिल्डरच्या घशामध्ये घालण्याचा शासनाचा घाट। महाराष्ट्र बेरोजगार महासंघाचे अध्यक्ष दत्ता धांडे यांचा आरोप। सरन्यायाधीश भूषण गवईंवर जातीय दृष्टीतून हल्ल्याचा प्रयत्न। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची प्रतिक्रिया। तर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्यावर अॅट्रॉसिटी ऍक्टनुसार कारवाई करा, आठवलेंची मागणी। पुण्यामध्ये ब्राह्मण जागृती सेवा संघाचा कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमाला अभिनेते मनोज जोशींची हजेरी। ब्राह्मण जात नाही, संस्कार आहे, याचं रक्षण करणं प्रत्येक ब्राह्मणाचं कर्तव्य, मनोज जोशींची प्रतिक्रिया। नाशिकच्या सातपूर गोळीबार प्रकरणामधील आरोपीच्या कार्यालयामध्ये सापडली छुपी खोली। आरोपी प्रकाश लोंढेची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू। लोंढे टोळीवर असलेल्या इतर गुन्ह्यांची देखील पोलिसांकडून तपासणी। भाजप नेते सुनील बागुल यांच्या पुतळ्याला अटक। नाशिकमधील गंगापूर गोळीबार प्रकरणामध्ये पोलिसांची मोठी कारवाई। मामा राजवाडे अटकेत। मुख्य आरोपी तुकाराम चोथवे आणि अजय बोरिसा अद्याप फरार। अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एप्रिल ते सप्टेंबर या 5 महिन्यामध्ये 22 जणांचा मृत्यू झाला, तर 5,697 घरांची पडझड। जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीमधून आकडा समोर, तर सर्वाधिक घरांचं नुकसान पाथर्डी तालुक्यामध्ये झाल्याचा